राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही घोषणा फार महत्त्वाची, कारण शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे। 30 जुलैच्या आधी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे। कृषी मंत्री दत्ता भरणेंनी एबीपी माझावर हे जाहीर केलंय। एबीपी माझाने ही बातमी, हा विषय सुरुवातीपासूनच लावून धरलेला, त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्याच अजित पवारांच्या जयंती दिनी काही याद्या पायलट पद्धतीने जाहीर होतील, अशी घोषणाही त्यांनी केली। 30 जुलैच्या आत रक्कम सर्वच लाभार्थ्यांना मिळेल, असं ते म्हणाले। 3 ते 4 हजार कोटींची वाढ या कर्जमाफीच्या रकमेत असेल। साधारणपणे 36,500 कोटींची ही कर्जमाफी आहे। राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आयकर विभागाच्या याद्या हा अडथळा होता, मात्र तो आता दूर झालाय। आयकर विभागाने काही याद्या कालच सरकारला दिल्या आहेत, असंही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं। प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे। या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे। पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल। तर अजित पवारांच्या जयंती दिनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर व्हावी, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी, हा प्रयत्न आम्ही करू। तिकडे शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर नाशिक कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला। जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांमध्ये कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई केली आहे। बोगस खतं, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर मोठी कारवाई झाली। शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर नाशिकमधील कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। एप्रिल ते जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कृषी विभागाने 266 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे। 108 कृषी केंद्रांना ताकीद देत नोटीस बजावण्यात आली। 112 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या फसवणूक झाली आहे, त्याच्यामुळे कृषी विभागाकडून 4 कृषी सेवा केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत। नाशिकच्या दिंडोरी, निफाड, येवला, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये मोठी कारवाई पाहायला मिळते। दुसरीकडे बोगस आणि निकृष्ट बियाणे विक्री विरोधात कृषी मंत्री भरणेंनी कडक धोरण जाहीर केलंय। बोगस बियाणे प्रकरणी कारवाईचा धडाका सुरू आहे। बोगस बियाण्यांविरोधात 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या, तर 81 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलंय। पुढे हंडी घ्यायची, साधारणतः आपल्याला माहिती आहे की एकूण तक्रारी संख्या ही 11,584 एवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। आणि त्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती ही पाहणी साधारणतः 8,292 ठिकाणची पाहणी केली आणि सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणची नमुने हे आम्ही घेतले आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे अप्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केलेले, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करतोय।